तुमचा देखील हेअर फॉल खूप होत आहे का? माथ्यावरील केस इतके गळून गेलेले आहेत की आता टक्कल पडेल असं वाटत आहे आणि केसांची बेणी इतकी छोटी येत आहेत, केस फ्रीझी होत आहेत, केसामध्ये डॅन्ड्रफ आहे, स्कॅल्प एकदम इची वाटत आहे आणि सर्व गोष्टी ट्राय केलेल्या आहेत तरी देखील काय फरक पडत नाहीये. तर आज मी इथे घेऊन आले तुमच्यासाठी एक मॅजिकल हेअर ग्रोथ बूस्ट असं टोनर. सर्वात प्रथम जी वस्तू लागणार आहे ती आहे मेथी दाणा. मेथी दाण्याला एकदम हलगर्जीपणा करू नका तुम्ही, कारण जेव्हा आपलं पोट खराब होतं तेव्हा आपण खिचडी खातो, डायरेक्ट आपण बिर्याणी खात नाहीये. त्याच प्रकारे जेव्हा आपले इथं हेअर ग्रोथ होत नाहीये, आपले जेव्हा हेअरफॉल होत आहे, तर सगळ्यात बेस्ट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मेथी दाणा. तर मेथी दाण्यामध्ये असतात खूप सारे अँटीऑक्सिडंट, मेथिलीन आणि इतके सारे एकदम औषधी गुणांनी भरपूर आहे की इथे आपला हेअरफॉल थांबणार आहे, आपली हेअर ग्रोथ बूस्ट होणार आहे. आणि आयुर्वेदमध्ये मेथी दाण्याला किंग ऑफ किंग मानलं जातं. ह्याच्याने तुमचे ऑलमोस्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे घेतलेला आहोत राईस म्हणजेच तांदूळ. तर इथं मी 2 टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहेत. तर तांदळाने काय होणार आहे की आपल्या केसांना चमक येणार आहे, त्यामुळे इथे आपण थोडेसे 2 टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर थर्ड इन्ग्रेडियंट आपण घेतलेला आहे तो म्हणजे कांदा. तर इथं मी कांदा घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की मी छोटा कांदा घेतलेला आहे आणि माझ्या केसांची लेंथ पाहिलेली आहे, मी माझ्या केसाची ग्रोथ पाहिली आणि त्या हिशोबाने मी ते कांदा घेतलेला. आणि कांद्यामध्ये आहे सल्फर आपले केस गळती थांबवण्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. तर सेकंड आपल्याला स्टेप करायचे ते म्हणजे आपल्याला हेअर टोनर करण्यासाठी तुम्हाला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे. असं भांडं ठेवायचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हेअर टोनर करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे छोटीशी कढई ठेवलेली आहे स्टीलची आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पूर्ण 1 ग्लास पाणी. तुम्हाला जेवढं हेअर टोनर बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी घेऊ शकता. तिन्ही गोष्टी आपण आपल्या पॅनमध्ये टाकलेल्या आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की पूर्णपणे कलर चेंज होत आहे, मेथी दाण्याचा कलर चेंज होत आहे, तांदळाचा कलर चेंज होत आहे, आपल्या कांद्याचा कलर चेंज होत आहे का? कारण हे सर्व जे गोष्टी आहेत ते पूर्णपणे आपल्या पाण्यामध्ये मिक्स होत आहेत, आपल्या पाण्यामध्ये ऑब्झर्व होत आहेत, त्यांचे गुणधर्म सगळे पाण्यामध्ये उतरत आहेत. झालेलं बनलेलं टोनर आहे ते थोडंसं थंड होऊ द्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं 4th इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे तो म्हणजे लेमन. तर लेमन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर तुम्हाला सूट होत नसेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये लेमन म्हणजेच लिंबू टाकू शकता. आणि ज्या बॉटलमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये छोट्याशा तुम्हाला हे हेअर ग्रोथ टोनर काढायचा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. लक्षात ठेवा तुम्हाला आंघोळीच्या अगोदर, डोकं धुवायच्या अगोदर टोनर लावायचं आहे आणि टोनर लावून झाल्यानंतर 2 किंवा 4 तासांनी तुम्हाला तुमचा फेवरेट हेअर ऑइल लावायचा आहे. आणि हेअर ऑइल लावल्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही इथं हेअर वॉश करायचा आहे.